जय शिवराय. आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने येत्या 6 मार्चला तिथीप्रमाणे शिवजयंतीला आपण भारत पाक सीमेवरील पूंछ या शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक आपण उद्घाटन करतो आहे. पुण्यातली आम्ही पुणेकर संस्था जरी असली तरी आम्ही पुणेकर संस्थेतर्फे जम्मू काश्मीरमध्ये गेली 10 वर्ष आपण विविध प्रकारे भारतीय जवानांसाठी रक्षाबंधन असू दे, दिवाळी, ते भरपूर असे सामाजिक वस्तू आपण तिथं मदत करत असतो. यावेळी जे आपण स्मारक करतो आहे ते ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी आणि त्यांचे 2 सुपुत्र विपुल आणि यांनी ते साकार केलेलं आहे. तर हे जे स्मारक जाणार आहे ते 26 फेब्रुवारीला मुंबईमधनं याची शिवस्वराज्य यात्रा, याचं सुरुवात राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री सुनीता पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे मुंबईला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सुरत बडोदाला कार्यक्रम करतो आहे 28 तारखेला. 1 तारखेला आपण अहमदाबाद आणि जयपूरला कार्यक्रम करतो आहे. 2 तारखेला दिल्लीला महाराष्ट्र सदनमध्ये आपण त्याचं भव्य स्वागत होणार आहे. आपले पुण्याचे खासदार राज्यमंत्री नागरी आणि हवाई उड्डाण मंत्री मोहोळ साहेब यांच्या हस्ते आपण तिथं उद्घाटन आणि पूजन असं ते आपण एक छोटासा कार्यक्रम तिथं महाराष्ट्र सदनला ठेवला आहे. आणि हे सगळं करताना पुढचा अख्खा बेस जो आर्मी बेस आहे, सोनीपत असू दे, पानिपत असू दे, त्यानंतर पठाणकोट असू दे, जम्मू, या ठिकाणी विविध आर्मीच्या कॅम्पमध्ये आपण हे सगळे कार्यक्रम करत त्याचं पूजन करत शेवटी 6 जूनला आपण स्मारकाचं पूजन 6 मार्चला आपण तिथं करतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. My dear friends, the generation which you're going to lead the Bharat in 2047. Today your generation must add a third dimension, technological responsibility to ensure AI, data and digital power are used to deepen democracy, not to manipulate or divide society. As we close this 15th Bharatiya Chhatra Sansad, let me leave you with a simple call to action. We have 3 JPCs today. One Nation, One Election भी है, 130th Constitutional Amendment भी है, और विकसित भारत शिक्षा अधिष्ठान के ऊपर भी 3rd JPC है. मैं चाहता हूँ आप जब वापस जाएं, तीनों JPCs के मूल विषय क्या है और जो सरकार बदलाव लाने का प्रयास कर रही है, जिसमें कहा गया है कि 130th अमेंडमेंट में कहा गया है कि कोई व्यक्ति जिसके ऊपर करप्शन या कोई अन्य सीरियस एलिगेशन लगता है, 30 दिन तक जिसको हिरासत में जेल में रखा जाता है, तो उसको मुख्यमंत्री या मंत्री के पद से इस्तीफा दे देना चाहिए. आज के समय बहुत सारे नेता अब हाल ही में ऐसे हुए जो 30 दिन क्या कई महीने जेल में रहे, लेकिन जेल से सरकार चलाते रहे. मैं आपसे पूछना चाहता हूं, क्या किसी नेता को जेल हो जाए, 30 दिन तक वो जेल में रहे, क्या उसको मुख्यमंत्री या मंत्री के पद से इस्तीफा देना चाहिए? Shall he resign from the post of chief minister or minister? If you feel yes, then you can raise your hands if you think he should resign. Morality के आधार पर रिजाइन करना चाहिए. कुछ लोगों को लगता है लगभग 70% को रिजाइन करना चाहिए. शायद बाकियों को लगता है कि करप्ट लीडर है तो उसको सत्ता में बने रहना चाहिए. ऐसा ही है. Some of you who have not raised your hands, does this mean if anyone is arrested on serious allegation and is behind the bar for more than 30 days, shall he or she resign or shouldn't resign? If you think they should resign being behind the bars, then you can raise your hands. I've said it in English now.
तो इसमें भी पता चलता है कि कितने चाहते हैं कि जेल में रहें तो आएं कि ना आएं। नॉर्मली काय होतं की इंडस्ट्री आणि आमच्यामध्ये अकॅडमी आपण पेपरवर किंवा भाषणामध्ये खूप बोलतो की इंडस्ट्री अकॅडमिक इंटरॅक्शन वगैरे, पण आता साधारणपणे सिस्टीमच अशी डेव्हलप केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून इंडस्ट्रीची माणसं प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या माध्यमातून कॅम्पसवर स्वतः येऊन पार्टिसिपेट करतील टीचिंगमध्ये किंवा इनोव्हेशनच्या संकल्पनेमध्ये सुद्धा त्यांचं पार्टिसिपेशन असेल. आपले संशोधनाचे विषयसुद्धा साधारणपणे गोसावी सरांनी मग असे सांगितलं की समाजामध्ये जे काही अनेक प्रश्न आहेत, पर्यावरण एक आहे, डिझास्टर मॅनेजमेंटसारखे आहे, क्लायमेट चेंज मोठ्या प्रमाणात, अनेकविध एरिया आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला इंडल्ज करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यावेळेला त्या भागातून किंवा त्या सब्जेक्टमधला एखादा सब्जेक्ट एक्सपर्ट आपला प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून आपल्या कॅम्पसवर असेल तर मला असं वाटतं की आणखीन या संपूर्ण गोष्टीला पुढे नेण्याच्या दृष्टीनं बळ मिळेल. आणि त्यामुळं 3ऱ्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केले. आता आपण सगळी वाट पाहतोय की या स्पर्धेमध्ये कोणाकोणाला पारितोषिक मिळाली किंवा कोण वरचढ ठरले. पण मगाशी कल्पेशनी जसं सांगितलं की ज्यांना मिळालं नाही त्यांनी त्याच्याकडं फेल्युअर न बघता पुढच्या प्रवासाची ती सुरुवात आहे अशा पद्धतीनं जी मानसिकता जर ठेवली तर मला असं वाटतं की पुढच्या याच्यामध्ये यश मिळण्याच्या दृष्टीनं ती मोलाची गोष्ट ठरेल. आणि त्यामुळं पुन्हा एकदा या फाउंडेशनला कल्पेश यादव सरांना सातत्यानं त्यांच्या पाठीमागे उभे असलेले AISSS ज्याचे प्रिन्सिपॉल आज रविवारी बघायला तर तरीसुद्धा पूर्ण वेळ झोकून देऊन हे सगळी मंडळी काम करतात. एखादी स्पर्धा करायची म्हणजे त्याच्यामागे खूप मोठं कष्ट घ्यावे लागतात. आज आपल्याला दिसतं 1-2 दिवस 24 तास तुम्ही इथे आहात, पण त्याच्यासाठी गेले माझ्यामध्ये 2-4 महिन्याचं साधारणपणे काम या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते आणि कॉलेजने केलेलं आहे. त्यामुळं त्यांना एकदा जोरदार टाळ्या देऊन आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि या संस्थेच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या सर्वांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. यातनं काय शिकून जातो ही गोष्ट महत्त्वाची आहे. एखादी गोष्ट आपण स्पर्धेच्या स्वरूपात घेतो तेव्हा आपल्यापेक्षा चांगला परफॉर्म करणारे लोक असतात, परंतु यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण आणखीन काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तुम्ही जेव्हा समूहाने एकत्र येता आणि समूहाने काही ॲक्टिव्हिटीमध्ये भाग करता, तुमच्या नवीन कल्पना मांडता, तेव्हा आपल्यापेक्षाही चांगल्या कल्पना प्रत्यक्षात आणणारे दुसरे विद्यार्थी आहेत. या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि पुढील काळामध्ये आपण नवीन काय करू शकू. एक उदाहरण, आम्ही विद्यापीठामध्ये जेव्हा काही गोष्टींची चर्चा करतो तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडे आपण मोबाईल वापरतो, आपण संगणक वापरतो, परंतु जेव्हा जेव्हा तंत्रज्ञान बदलतं तेव्हा ते संगणक आणि मोबाईल आउटडेटेड होतात. 4G पासून 5Gला जाताना 5G पासून पुढे आणखीन विस्तार होताना आपल्याला नवीन मोबाईल घ्यायला लागतो. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये सातत्याने आपल्याला कॉम्प्युटरसारखं इलेक्ट्रॉनिकची एवढी मोठी महागडी साधनं दर 2-3 वर्षांनी फेकून देणं हे परवडणारं नाहीये. त्यामुळे कुठेतरी नाविन्यपूर्ण गोष्टीच्या दृष्टिकोनातनं रिकॉन्फिगरेबल आपल्याला अशी काही इन्स्ट्रुमेंट बनवता येतील का की जेणेकरून तोच कॉम्प्युटर हा पुढची 10 वर्ष चालू शकेल फक्त त्याचं मायनर चेंजेस करून, किंवा तोच मोबाईल 5G पासून 20G पर्यंत कम्पॅटेबल होईल. अशा स्वरूपाचा विचार आज तरुणांनी केला पाहिजे.